आपण अत्यंत महत्त्वपूर्ण 4 अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्य कर्मचाऱ्यांच्या संबंधित 4 महत्त्वाचे शासन निर्णय. जी.आर. 3 डिसेंबर 2025. जी.आर. सुद्धा समोर पाहणार आहोत. पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉन क्लिक करा. निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते. पाहूया सविस्तर. 7 डिसेंबर 2025 राज्य कर्मचाऱ्यांशी संबंधित 4 महत्त्वाचे शासन निर्णय 3 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. निर्णय दिव्यांग, सैनिक, कुटुंबीय तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी पात्रता आहेत तिन्ही तसेच सहलीचे नियमाबाबत काय आहे कार्यवाही. पाहूया सविस्तर. महत्त्वाची बाबीशी निगडित आहे. प्रत्येक निर्णयाचा सविस्तर आढावा पुढीलप्रमाणे आहे. दिव्यांगासाठी पद सुनिश्चिती निर्णय. दिव्यांग हक्क अधिनियम 2016 मधील कलम 33(2) नुसार दिव्यांग व्यक्तीचा सेवा क्षेत्रात योग्य संधी आणि पद सुनिश्चित मिळावी यासाठी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग कल्याण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय 3 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित केला आहे. नव्या समितीची कार्यपद्धती स्पष्टपणे ठरवून ती प्रभावी आणि परिणामकारक करण्यावर भर देण्यात आला आहे. सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय समित्याचे पुनर्गठन, सैनिक व माजी सैनिक यांच्या कुटुंबियांना योग्य संरक्षण आणि मदत मिळावी यासाठी जिल्ह्यात आधीपासून अस्तित्वात असलेल्या समित्यांचे पुनर्गठन करण्यात येत आहे. 4 ऑक्टोबर 2007 रोजीच्या शासन निर्णयानुसार चालणाऱ्या ह्या समितीच्या नवीन रचित शासन निर्णय 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या समित्या सैनिक कुटुंबियांच्या विविध प्रकरणावर मार्गदर्शन आणि कार्यवाही करण्यासाठी अधिक सक्षम बनवल्या जातील. सेवेत राहण्यासाठी पात्रता तपासणी 50-55 वर्ष किंवा 30 वर्ष सेवा पूर्ण. शासकीय मुद्रण, लेख सामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई येथील गट ब राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सेवासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वयाची 50 किंवा 55 वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा 30 वर्षाच्या अधिकारी सेवा पूर्ण झाल्यावर अधिकाऱ्यांना पुढे सेवेत राहण्यासाठी पात्र ठरवण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. पात्रता तपासून योग्य अधिकाऱ्यांना सेवेत पुढे सुरू ठेवण्यासाठी शिफारस करण्यात येईल. स्कूल नंतरची हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. स्कूल बस, खाजगी प्रवासी बसद्वारे सहली अटी न पाळणाऱ्या वाहनावर कारवाईचे निर्देश. 3 डिसेंबर 2025चे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने शिक्षण विभागाच्या नियमाचे पालन न करता स्कूल बस किंवा खाजगी प्रवासी बसद्वारे विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेणाऱ्या वाहनावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भातील अधिकृत परिपत्रक परिवहन आयुक्तालयाकडून सर्व प्रादेशिक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. श्री विकास संपत कदम यांनी 26 नोव्हेंबर 2025 रोजी पाठवलेल्या ईमेलच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात येत असल्याचे पत्रात नमूद आहे. संबंधित तक्रारीची प्रत तपासणीसाठी अधिकाऱ्यांना देण्यात आली असून शिक्षण विभागाच्या अटी शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या वाहन वाहतूकदाराविरुद्ध तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. परिवहन आयुक्त अंमलबजावणी विजय तिरानकर यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशा वाहनांची तपासणी करून विनयभंग झाल्यास योग्य ती दंडात्मक कारवाई करावी. तसेच झालेल्या कारवाईचा वस्तुनिष्ठ सविस्तर अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह मुख्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. राज्यात शाळांच्या सहलीच्या संदर्भात सुरक्षितता मानकांचे पालन करण्यावर भर देण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थी सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य असल्याने नियमाचे उल्लंघन सहन केले जाणार नसल्याचे इशारा या पत्रातून देण्यात आला आहे. सर्व जी.आर. पाहूया. 55 अधिकारी 30 वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर सेवेत राहण्यासाठी पात्र. 3 डिसेंबर 2025चा आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. सैनिकांच्या कुटुंबांना संरक्षणाबाबत 3 डिसेंबर 2025चा शासन निर्णय. व्यक्ती व हक्काबाबत 3 डिसेंबर 2025 शासन निर्णय. हे पूर्ण शासन निर्णय अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता. चौथा पाहूया. परिवहन आयुक्त कार्यालय मुंबईचे महत्त्वपूर्ण सहलीविषयी नियमाबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे पूर्ण परिपत्रक
चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करतात. अजूनही नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.